नमस्कार, सताज किचनमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल रेसिपी दाखवणार आहे। बऱ्याचदा रक्षाबंधनच्या दिवशी आपण बाहेरून पेढे किंवा मिठाई विकत आणतो, पण पेढे मिठाई ही जास्त महागही असतात। त्यामुळे आज मी अगदी कमी साहित्यात आणि कमी खर्चात मलाईदार पेढे घरी कसे बनवायचे हे दाखवणार आहे। चला तर मग पाहून घेऊया झटपट असे तयार होणारे पेढे कसे बनवले। पेढे बनवण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेले आहे। एका पॅनमध्ये टाकून घेणार आहोत आणि 1 वाटी दूध घेतलेले आहे। अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। इथे आपण साखर, दूध एकाच वाटीने मोजलेली आहे। आता त्याच वाटीने 1 वाटी मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। इथे मी 10 वाल्या 4 पुड्या मिल्क पावडरच्या वापरलेल्या आहेत। म्हणजे 40 रुपयाच्या मिल्क पावडरमध्ये 200 रुपयाचे पेढे अगदी सहज तयार होतात। आता मिल्क पावडर आणि दूध याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। दुधामध्ये मिल्क पावडर टाकल्याने त्याच्यामध्ये गाठी तयार होतात। त्या गाठी इथे मोडून घ्यायच्या आहेत आणि नंतरच त्याला गॅसवर ठेवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लो ठेवायची। लो गॅसवर हे दूध आटवत ठेवणार आहोत। दूध गॅसवर ठेवले की याला सतत मिक्स करत राहायचे, नाहीतर दूध खाली लागण्याची शक्यता असते। दुधामध्ये आपण मिल्क पावडर टाकली होती, त्यामुळे दूध आटायला फारसा असा वेळ लागत नाही। 4 ते 5 मिनिटातच दूध आटल्या जाते आणि त्याचा खवा तयार होतो। या खव्यापासूनच आपण मलाईदार असे पेढे बनवणार आहोत। अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात एकदम छान असे पेढे तयार होतात। दूध छान आटलेले आहे। याला आपण थंड करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका डिशमध्ये हे मिश्रण काढून घेते। हे असेही खायला एकदम छान लागते, पण यापासून आपण पेढे बनवून घेणार आहोत, त्यामुळे याला थंड करून घेऊया आणि नंतर याच्यापासून पेढे बनवून घेणार आहोत। हे थंड झालेले आहे। याच्यापासून पेढे बनवून घेऊया। इथे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यापासून पेढे बनवायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या आकाराचे पेढे तुम्ही बनवून घेऊ शकता। सर्व पेढे याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। बाकीचेही पेढे याच पद्धतीने बनवून घेणार आहोत। अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये मलाईदार असे पेढे बनवून तयार होतात। पेढे बनवून झालेले आहे। याच्यावरती इथे मी पिस्त्याचे बारीक काप करून घेतले होते, ते लावून घेणार आहे आणि याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे आहे। फ्रीजमध्ये ठेवल्याने पेढे छान असे सेट होतात। अर्धा तास झाला की नंतर याला आपण बाहेर काढून घ्यायचे आहे। तुम्हीही या रक्षाबंधनला या पद्धतीने झटपट आणि कमी खर्चात होणारे मलाईदार पेढे नक्कीच बनवा आणि कसे वाटले हेही मला कमेंट करून कळवा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग आपण पुन्हा